माही फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत पिकोफॉल ब्लाऊजला हातशिलाई कशी करायची ती। तर पिकोफॉल साडी की झालेली आहे इथं, तर ह्या पिकोफॉल साडी मशीननी कशी करायची त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या साडीला जो मशीननी केल्यानंतर जी समोरची असते तिला हातशिलाई असते, तर ही हातशिलाई कशी करायची, कोणकोणत्या नवीन छोट्या छोट्या गोष्टी असतात ती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून जे व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणताच व्हिडिओ माझा मिस करणार नाही। चला तर मग आता वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथं तुम्ही बघू शकता, इथं मी पिकोफॉल केलेली साडी आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं ही ओपन पेस आहे, तर ह्या ओपन पेसवर आपल्याला हातशिलाई करायची आहे। तर हे बघा, इथं मी सोडलेला आहे एवढा पिकोफॉल करून जो साडीचा पदर असतो तो। तर पिकोफॉलची हातशिलाई करण्या अगोदर हा व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर सुईमध्ये आपल्याला 2 पदरी धागा हा असा ओवून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही 2 पदरी धागा मी ओवलेला आहे, तर असा तुम्ही ओवून घ्यायचा आहे धागा। आणि सुरू करण्याच्या अगोदर इथून स्टार्टिंग करायची आपल्याला। हे बघा, पहिले काय करायचं, सुई घ्यायची आणि सुई फक्त एक खाली असं टोचवल्यागत करायचं आणि वरती घ्यायची, जेणेकरून जी खालची जी साईड आहे सरळ ती एकदम छोटीशी शिलाई येईल आणि वरतून मोठी शिलाई येईल असं। हे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय। हे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, इथं आपल्याला मोठी वरतून आलेली आहे आणि जी खालची शिलाई आहे ती एकदम छोटी आहे। हे असं शिवत आपल्याला हा सेंटर पूर्ण करायचा आहे। पूर्ण आपण धागा काढून घ्यायचा। आता धागा शक्यतो करून मोठाच घ्यायचा, कारण जर आपला धागा मधून संपला तर जॉईंट दिल्यानंतर तो धागा तुटू शकतो। हे बघा, तुम्ही बघू शकताय, ही आपली बघा शिलाई कशी आलेली आहे आणि जी सरळ बाजू आहे तिथं बघा तुम्ही शिलाई कशी आलेली आहे, आपल्याला दिसत पण नाहीये। ही अशी शिलाई आपली पिकोफॉलच्या ह्याला आली पाहिजे। आता त्यानंतर आपल्याला ही साईड घ्यायची आहे। साईड घेताना इथं पहिले प्रेस करून घेतलं, आपल्या हातानेच असे प्रेस करायचे, सेट करून घ्यायचे। हा हात नेहमी असा करत जायचा आहे, जेणेकरून आपल्याला साडीला चुनी येणार नाही, गोळ येणार नाही। हे पहा, ज्या पद्धतीने मी करते त्याच पद्धतीने तुमचा हात असा फिरला पाहिजे। खूप सोपी पद्धत आहे, 2 मिनिटात साडी तयार होती आपली हातशिलाई करून। हे पहा, परत आपण धागा पूर्ण ओढून घ्यायचा आहे। हा एक 4-5 टाके टाकल्यानंतर आपला हा धागा पूर्ण असा ओढून घ्यायचा आहे। ओढल्यानंतर आपल्या परत बोटाच्या साह्याने आपल्याला परत इथं एक प्रेस करायचे। हे बघा, तुम्ही बघू शकता आता। हे पहा, आपली एकही गुढी आलेली नाहीये आणि व्यवस्थित आपला हा फॉल आता लागलेला आहे। या पद्धतीने आपण आता ही साडी पूर्ण करून घेऊया। हे पहा, मी तर साडी अर्धी आपली करून घेतली आहे। परत एकदा असं प्रेस मारत जायचं सेंटरपासून, हे असं, आणि आपण बघत जायचं आपलं व्यवस्थित फॉल लागतोय का। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान आपला फॉल लागतोय, एकही गुढी येत नाहीये आणि असा प्लेन आपल्या साडीला व्यवस्थित फिनिशिंगनी फॉल लागतोय। तर आता याच पद्धतीने आपण ही फॉल पूर्ण लावून घेऊया। हे पहा, तर इथं आपण करून घेतलेलं आहे। आता जिथं सेंटरला आपण स्टार्टिंग जशी केली तसं इथं एंड साडीचं करायचं आहे। तर इथं आपण परत तशीच हातशिलाई करणार आहे। शेवटपर्यंत हे पहा, ही अशी। आता इथं आपल्याला गाठ द्यायची, पण गाठ देण्याच्या अगोदर आपल्याला परत ही साडी जशी आपण केलेली आहे तशी, हे पहा,
इथं स्टार्टिंग केली होती आपण साडीची, तिथून आपल्याला परत एकदा आपल्या बोटाच्या साह्याने अशी प्रेस केल्यागत साडी, जेणेकरून धाग्याची एखादी गुठळी जरी राहिलेली असली तरी प्लेन होऊन जाते आपली आणि धागा मधीच असा तुटत नाही, ताणल्या जात नाही धागा. हे बघा, या पद्धतीने असं हातानेच प्रेस मारून घ्यायचं आहे. हे पहा, हे असं. आता त्यानंतर आपल्याला इथं गाठ मारून घ्यायची आहे. हे पहा, गाठ मारून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने आपण हातशिलाई करायची आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागची पण साईड. हे बघा, एकदम व्यवस्थित आपला असा फॉल लावून झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही हातशिलाई केली तर तुमची हातशिलाई पण व्यवस्थित फिनिशिंगनी येईल आणि एक सुद्धा तुमच्या साडीला घडी येणार नाही. आपला फॉल हा व्यवस्थित बसेल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. काही कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.